विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन हा टॉपिक सुरू केला होता. ऑलरेडी सर्क्युलेशन हा पूर्ण पॉईंट आपण संपवलेला आहे. आता पुढचा पॉईंट आपण सुरू केलेला आहे रेस्पिरेशन. मागच्या लेक्चरमध्ये रेस्पिरेशन म्हणजे काय, रेस्पिरेटरी ऑर्गन्स प्लांट्समध्ये कोणते असतात, ॲनिमल्समध्ये कोणते असतात ह्याचा अभ्यास आपण केलेला आहे. गॅस रिएक्शन लंग आणि ॲटमॉस्फिअरमध्ये होतं. रेस्पिरेशन ह्या प्रोसेसमध्ये एनर्जी रिलीज होते ATPच्या फॉर्ममध्ये, आणि ही युजेबल फॉर्म ऑफ एनर्जी वेगवेगळ्या लाईफ ॲक्टिव्हिटीला वापरली जाते. ह्याचा अभ्यास आपण केलेला आहे. आता पुढचा पॉईंट आपण त्या टॉपिकमधला अभ्यास करणार आहे, ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम. In case of human respiratory system, complexity found in their structure. It involves some important process of respiration like breathing, external respiration, internal respiration and cellular respiration. In breathing, there is a inhalation, exhalation or inspiration, expiration processes are involved. In human, respiratory system consists of upper respiratory part and lower respiratory part. Human मध्ये ह्या रेस्पिरेटरी सिस्टीमचे दोन भाग केलेले आहेत. अप्पर रेस्पिरेटरी पार्ट, upper respiratory part आणि lower respiratory part. Upper respiratory part include external nair means nostrils. Upper respiratory part कोणते कोणते येतात बघा. External nair, nairs means nostril, nasal cavity, internal nair, nasopharynx, throat associated structure. Upper respiratory part कोणते कोणते येतात पहा. nostrils, एक्सटर्नल नेयर्स, हा पॉइंट आला नॉस्ट्रिल्स आपला. ही आपली नेझल कॅव्हिटी आली आतमध्ये. त्याच्या आतमध्ये इंटरनल नेयर्स असतात. त्यानंतर नेझोफॅरिंक्स, फॅरिंक्सचा पहिला पार्ट आला. त्यानंतर थ्रोट अँड सम असोसिएटेड स्ट्रक्चर अप्पर रेस्पिरेटरी पार्टमध्ये येतात. लोअर रेस्पिरेटरी पार्टमध्ये कोणते कोणते पार्ट्स येतात बघा. लॅरिंक्स, ट्रकी, ब्रॉन्की, ब्रॉन्किओल्स, लंग अँड अल्विओलाय. लंगमध्ये असलेले अल्विओलाय हे लोअर रेस्पिरेटरी पार्टमध्ये येतात. लोअर रेस्पिरेटरी पार्टमध्ये लॅरिंक्स, ट्रकी, ब्रॉन्की, ब्रॉन्किओल्स, लंग आणि लंगमध्ये अल्विओलाय असतात. हे सगळे पार्ट लोअर रेस्पिरेटरी पार्टमध्ये येतात. मग आपण ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये कोणते मेन पार्ट्स आहेत त्याचा आपण अभ्यास करत जाऊ. त्यामध्ये पहिला पॉइंट आहे नोज. At the tip of nose there is a slit-like opening called external nares or nostrils, through which oxygen enter in nasal cavity. या नोजच्या टिपला ओपनिंग्स असतात. त्या ओपनिंग्सला
नॉस्ट्रिल्स म्हटलं जातं. त्या नॉस्ट्रिल्समधून ऑक्सिजन नेझल कॅव्हिटीमध्ये येतो. नेझल कॅव्हिटी डिवायडेड इनटू राईट अँड लेफ्ट नेझल चेंबर बाय मेझेंथमॉइड कार्टिलेज. नेझल कॅव्हिटीचे दोन चेंबर तयार होतात. हा एक चेंबर आणि हा एक चेंबर. नेझल कॅव्हिटीचे दोन चेंबर तयार होतात, राईट चेंबर आणि लेफ्ट चेंबर. मग ह्या दोन चेंबरमध्ये मेझेंथमॉइड हा कार्टिलेज असतो. Each nasal chamber consists of 3 parts. त्या नेझल चेंबरचे 3 पार्ट आहेत. Each nasal chamber म्हणजे हा एक नेझल चेंबर, हा एक नेझल चेंबर, दोघांच्या मध्ये मेझेंथमॉइड कार्टिलेज. प्रत्येक नेझल चेंबरचे 3 पार्ट. फर्स्ट पार्ट वेस्टिब्यूल. इट हॅज हेअर फॉर फिल्टरिंग एअर अँड ट्रॅप डस्ट पार्टिकल. वेस्टिब्यूल. सेकंड पार्ट रेस्पिरेटरी पार्ट. कंडिशनर पार्ट म्हटलं जातं. Inhaled air is cold. Such cold warmth in that place. Such cold air warmth in that place. Also, such air becomes moist in that second part, respiratory part. Respiratory part मध्ये आपण जी हवा घेतलेली आहे, इनहेल्ड केलेली हवा म्हणजे हवा आत घेतलेली, ही हवा कोल्ड असते. मग ती कोल्ड हवा दुसऱ्या पार्टमध्ये रेस्पिरेटरी पार्टमध्ये गरम केली जाते ती हवा आणि ओलसर केली जाते. पहिला पार्ट आहे व्हेस्टिब्यूल. या व्हेस्टिब्यूल मध्ये हेअर असतात. These hair filter the air. ते एअरला फिल्टर करतात and they trap dust particles आणि डस्ट पार्टिकलला ट्रॅप करतात. दुसरा पार्ट आहे रेस्पिरेटरी पार्ट. ह्यामध्ये आपण जी घेतलेली हवा आहे, नाकामधून घेतलेली हवा ही कोल्ड असते. ती हवा गरम होते आणि मॉइस्ट होते, ओलसर होते दुसऱ्या पार्टमध्ये. आणि तिसरा पार्ट आहे सेन्सरी पार्ट. त्याला ऑल्फॅक्टरी पार्ट म्हटला जातो. त्यामध्ये सेन्सरी इपिथेलियम असतात फॉर डिटेक्शन ऑफ स्मेल. म्हणजे नेझल चेंबरचे हे 3 पार्ट आहेत. वेस्टिब्यूल, यामध्ये हेअर असतात. रेस्पिरेटरी पार्ट, ह्यामध्ये कोल्ड एअर वॉर्म आणि मॉइस्ट केली जाते. आणि सेन्सरी पार्टमध्ये सेन्सरी इपिथेलियम असतात किंवा ऑल्फॅक्टरी इपिथेलियम असतात which helps to detect smell. हा पहिला पॉइंट आपण बघितला, नोज, की ज्याच्या टीपला ओपनिंग्स असतात त्याला नॉस्ट्रिल्स म्हणायचं. त्याला दुसरं नाव एक्सटर्नल लेयर्स. एक्सटर्नल लेयर मधून एअर आत येते. नेझल कॅव्हिटी. नेझल कॅव्हिटीचे नेझल चेंबर 2 तयार होतात. मध्ये मेझेंथमॉइड कार्टिलेज असतो. त्यानंतर दुसरा पॉइंट फॅरिंक्स. Then nose leads to another part, pharynx. Such pharynx has 3 regions: nasopharynx, oropharynx, laryngopharynx. Nasopharynx
function as conduction of air. फक्त एअर कंडक्ट करणे ह्याचे 3 रीजन्स आहेत. नेझोफॅरिंक्स पहिला, ओरोफॅरिंक्स दुसरा आणि लॅरिंगोफॅरिंक्स तिसरा. नेझोफॅरिंक्सचं काम कंडक्शन ऑफ एअर. दुसरा पार्ट आहे ओरोफॅरिंक्स. इट इज कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. आपण जे घेतलेलं फूड आहे, जी घेतलेली एअर आहे, त्याचा एक कॉमन पॅसेज आहे आपला फॅरिंक्समध्ये, त्याला ओरोफॅरिंक्स म्हणायचं. आणि तिसरा लॅरिंगोफॅरिंक्स. इन बिटवीन नेझोफॅरिंक्स अँड लॅरिंगोफॅरिंक्स देयर इज अ पॅलेट बोन. आपला जो नेझोफॅरिंक्स आणि लॅरिंगोफॅरिंक्स आहे त्यामध्ये एक बोन असतो, त्या बोनला नाव आहे पॅलेट बोन. In the pharynx there is a special lymphoid organ is present called as tonsils. Pharynx मध्ये स्पेशल lymphoid organ असतो tonsils. Such tonsils kills bacteria which trap in mucus. हे टॉन्सिल बॅक्टेरियाला किल करतो ज्या म्युकसमध्ये ट्रॅप केलेल्या असतात. म्हणजे हा दुसरा पॉइंट झाला की फॅरिंक्सचे 3 पॉइंट. नेझोफॅरिंक्स 3 रिजन, नेझोफॅरिंक्स, ओरोफॅरिंक्स, लॅरिंगोफॅरिंक्स. नेझोफॅरिंक्स कंडक्शन ऑफ एअर, ओरोफॅरिंक्स कंडक्शन ऑफ फूड अँड एअर, अँड थर्ड पार्ट लॅरिंगोफॅरिंक्स. फॅरिंक्समध्ये टॉन्सिल्स हा लिम्फॉइड ऑर्गन असतो विच किल्स बॅक्टेरिया. तिसरा पॉइंट आहे लॅरिंक्स. इट इज कॉल्ड व्हॉइस बॉक्स. इट इज कॉल्ड साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन. इन मेल larynx increases in size at the time of puberty. Hence it is called as Adam's apple. मेल मध्ये हा लॅरिंक्स साईजनं थोडासा मोठा होतो. प्युबर्टी झाल्यावर म्हणजे तो मेल थोडासा मॅच्युअर झाला की लॅरिंक्सचा साईज थोडासा मोठा होतो. म्हणून मेलमध्ये त्या लॅरिंक्सला म्हणायचं ॲडम्स ॲपल. सच लॅरिंक्स व्हॉइस बॉक्स साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन इज हॉलो ट्युब्युलर स्ट्रक्चर. सच लॅरिंक्स इंटरनली लाइन्ड बाय लॅरिंगच्या आतल्या बाजूला इलॅस्टिक व्होकल कॉर्ड्स. सच लॅरिंक्स internally lined by pair of elastic vocal cords which are responsible to produce sound. Such voice is produced by passage of air between vocal cords and modulations produced by tongue, teeth, nasal cavity and lip. म्हणजे ह्या लॅरिंक्समध्ये व्होकल कॉर्ड्स असतात. ह्या व्होकल कॉर्ड्समधून एअर पास झाली की ते व्होकल कॉर्ड्स व्हायब्रेट व्हायला लागतात आणि साऊंड प्रोड्यूस होतो. मग व्हॉइस कसा निर्माण होतो? व्हेन देयर इज ए पॅसेज ऑफ एअर बिटवीन व्होकल कॉर्ड्स and modulation produced by tongue, teeth and lip, nasal cavity also. जर हवा आत गेली नाकामधून तर ते व्होकल कॉर्ड्स व्हायब्रेट व्हायला लागतात आणि ते व्हायब्रेट झाले की साऊंड प्रोड्यूस होतो. फ्रॉम फॅरिंक्स एअर एंटर इनटू लॅरिंक्स. फॅरिंक्स मधून एअर लॅरिंक्स मध्ये येते by opening. Such
opening is called as glottis. फॅरिंक्स मधून एअर हे लॅरिंक्स मध्ये येते, त्या ओपनिंगला म्हणायचं pharynx open in larynx, air from pharynx open into larynx by opening glottis, and such opening is guarded by lip-like epiglottis. त्या ओपनिंग भोवती एक लिप सारखं स्ट्रक्चर, झाकणासारखं स्ट्रक्चर असतं त्या ओपनिंग भोवती, त्याला म्हणायचं epiglottis, which prevents entry of food particle into lung trachea. म्हणजे ते फूड पार्टिकल जेव्हा आपण अन्न गिळतो तेव्हा त्या ग्लॉटिस भोवती इपिग्लॉटिस, हे ग्लॉटिस आहे त्या इपिग्लॉटिस असं झाकलं जातं, त्यामुळं जे अन्नाचे कण आहेत ते ट्रकीमध्ये येत नाही, म्हणजेच ते लंगमध्ये येत नाहीत. इपिग्लॉटिस प्रिव्हेंट एंट्री ऑफ फूड पार्टिकल्स इनटू ट्रकी ड्युरिंग स्वॅलोइंग. म्हणजे हा पॉइंट बघितला आपण लॅरिंग्स, की ज्याला व्हॉइस बॉक्स म्हणायचं, की ज्याला साऊंड बॉक्स म्हणायचं. मेलमध्ये प्युबर्टी झाल्यानंतर त्याला ॲडम्स ॲपल म्हटलं जातं. ह्या लॅरिंग्समध्ये व्होकल कॉर्ड्स असतात, स्वरयंत्राचे धागे. लॅरिंग्स म्हणजे स्वरयंत्र, त्यामध्ये व्होकल कॉर्ड्स असतात. त्या व्होकल कॉर्ड्समधून एअर पास झाली, व्होकल कॉर्ड्स व्हायब्रेट व्हायला लागतात आणि साऊंड प्रोड्यूस होतो. नंतर फॅरिंक्समधून एअर लॅरिंग्समध्ये येते, त्या ओपनिंगला म्हणायचं ग्लॉटिस. त्या ग्लॉटिस भोवती एक कवरिंग आहे, लिप सारखं कवरिंग इपिग्लॉटिस, आणि हे कवरिंग जेव्हा फूड स्वॅलो केलं जातं तेव्हा ते कवर झाकला जातो, त्यामुळे फूड पार्टिकल्स ट्रकीमध्ये येत नाही. पुढचा पॉइंट आहे ट्रकी. विंड पाईप म्हटलं जातं ट्रकीला. ट्रकी विंड पाईप, इट इज ट्यूब लाईक स्ट्रक्चर 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ. लॉंग ट्यूब सारखं स्ट्रक्चर आहे, 10 to 12 सेंटीमीटर लेंथ आहे. इट इज इंटरनली लाइन्ड बाय ciliated pseudostratified epithelium and mucus gland. या ट्रकीच्या आतल्या बाजूला ciliated epithelium आणि म्युकस ग्लँड्स असतात. म्युकस ग्लँड ड्यू टू मूवमेंट ऑफ cilia, dust particles or any type of particles move in upward direction towards pharynx. Mucus gland secrete mucus. In this mucus trap dust particles which prevent entry into lungs. या ट्रकीमध्ये सिलिएटेड इपिथेलियम असतात, म्युकस ग्लँड असते. या सिलिएटेड इपिथेलियमच्या ज्या सिल्या असतात त्या सिल्याची मूवमेंट झाल्यामुळं एखादा डस्ट पार्टिकल त्या भागामध्ये असेल तर वरच्या बाजूला ढकलला जातो फॅरिंक्सकडं, आणि फॅरिंक्समधून तो इसोफेगसमध्ये येतो, आणि इसोफेगसमधून डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या साहाय्यानं फेसेसच्या मदतीनं तो बाहेर काढला जातो. ट्रकिया इज सपोर्टेड बाय C-shaped 16 to 20 कार्टिलेजिनस रिंग्स. ह्या ट्रकीच्या आतल्या बाजूला 16 to 20 अशा ह्या कार्टिलेजिनस रिंग्स असतात. C-shaped 16 to 20 cartilaginous rings which prevent it by collapsing. ह्या रिंग्स असल्यामुळं, कार्टिलेजच्या रिंग असल्यामुळं ट्रकी कोलॅप्स होत नाही. हा पॉइंट बघितला आपण. ट्रकी ट्यूब सारखं स्ट्रक्चर आहे, 10 to 12 सेंटीमीटर लेंथ आहे. इट पासेस थ्रू नेक अँड
अप टू द मिडल ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी, नेकमधून जातो आणि थोरॅसिक कॅव्हिटीच्या बरोबर मध्येपर्यंत आलेला असतो. ट्रकी लॉंग ट्यूबसारखं स्ट्रक्चर आहे. 10 to 12 सेंटीमीटर लेंथ आहे. त्याच्या आतल्या बाजूला सिलिएटेड इपिथेलियम आणि म्युकस ग्लँडचं लाइनिंग असतं. सिलियाची मुवमेंट झाल्यामुळं एखादा फॉरेन पार्टिकल वरच्या बाजूला ढकलला जातो, म्हणजे तो ब्रॉन्कीमध्ये लंगमध्ये येत नाही आणि म्युकस ग्लँडमधून म्युकसचं सिक्रिशन केलं जातं, ज्यामध्ये डस्ट पार्टिकल्स हे ट्रॅप केले जातात. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ब्रॉन्की. हा पॉइंट आपण पुढच्या लेक्चरला एक्सप्लेन करू. आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम कशी असते, नोज, फॅरिंक्स, लॅरिंक्स, ट्रकी, ब्रॉन्की, लंग्स, अल्व्हिओला, ट्रकीपर्यंत पॉइंट आपण अभ्यास केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ब्रॉन्कीपासून पुढचे पॉइंट्स अभ्यास करू. मग ह्या डायग्राममध्ये आपण त्याची नावं काय काय आहेत, कसं लेबल करायला पाहिजे. बघा, हे नोज आहे, हे नॉस्ट्रिल्स आहे. नॉस्ट्रिलच्या आतल्या बाजूला नेझल कॅव्हिटी आहे. मग हा फॅरिंक्स आहे. फॅरिंक्सचे 3 रिजन तुम्ही बघितलेले आता. ही नेझल कॅव्हिटी आतमध्ये. मग हा फॅरिंक्स आहे. त्याच्यानंतर हा लॅरिंक्सचा पार्ट आहे. इथं बरोबर स्वरयंत्र, तिसरा पार्ट आला हा लॅरिंक्स. त्यानंतर ही ट्रकी आहे. ट्रकीनंतर ही ब्रॉन्की आहे. ब्रॉन्कीचे स्मॉल ब्रांच तयार झालेले आहेत, या ब्रॉन्किओल आहेत. ह्या ब्रॉन्किओल एंड इनटू एअर सॅक. ही एअर सॅक आहे. त्या एअर सॅकमध्ये अल्व्हिओला असतात. हा पॉइंट आपण पुढे बघणार आहे. ही ब्रॉन्किओल आहे, ब्रांच आहेत, स्मॉल ब्रांचेस आहेत. ब्रॉन्कीच्या ब्रांचेस आहेत, ब्रॉन्किओल्स. एअर सॅकमध्ये एंड होतं. हे राईट लंग आहे, हे लेफ्ट लंग आहे. मध्ये हार्टची पोझिशन आहे आणि सगळ्यात खाली डायफ्रॅगम आहे. तो 8वा पॉइंट आपण बघणार, हा डायफ्रॅगम. मग हे पॉइंट आपण जे पुढचे आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास करू. आजच्या लेक्चरमध्ये ही डायग्राम कशी आहे फक्त डिटेलमध्ये बघा. नॉस्ट्रिल्स, आत नेझल कॅव्हिटी असणार, फॅरिंक्स, हे लॅरिंक्स इथं पोझिशन दाखवायची बरोबर. हे ट्रकी ह्या पोझिशनला रिंगसारखे सी शेपड कार्टिलेजिनस रिंग दाखवायचे. हे ब्रॉन्की ह्या साईडला आणि ह्या साईडला दोन्ही साईडला असतात, त्या रिंगमध्ये झाकून गेलेले आहेत. हे लेफ्ट लंग आहे, हे लेफ्ट लंग आहे, ते आतमध्ये झाकून गेलेले आहे. हे रिब्स आहे, ठीक आहे. हे लेफ्ट लंग, हे राईट लंग, हे रिब्स, रिब्सच्या आतमध्ये हे लेफ्ट लंग असतं. या साईडला पण एक ब्रॉन्की असते आणि अशा प्रकारचं स्ट्रक्चर ह्या साईडला बघायला मिळतं. राईट लंग, हे डायफ्रॅगम, हे लेफ्ट लंग. पुढच्या लेक्चरला पण ब्रॉन्कीपासून पुढचा पॉइंट अभ्यास करू.